नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजकाल आपण सर्वच जण आरोग्याच्या बाबतीत बरेचसे जागरूक झालेलो आहोत आणि त्यातच आपल्या सर्वांचा आवडता लाडका बाळकडूच जसं काही आपल्याला ज्याचं मिळालेलं आहे तो म्हणजे चहा। पण या चहामध्ये साखर टाकली तर तो आरोग्यासाठी वाईट आणि त्याच चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला तर मात्र तो आरोग्यदायी गुळाचा चहा म्हणजे असा घरोघरी प्रत्येक बनवला जातो। बऱ्याच दुकानांमध्ये देखील हा पिण्यासाठी खूप गर्दी असते आणि काहीतरी खूप हेल्दी आपण घेतोय अशा भावनेतून हा जो गुळाचा चहा आहे हा आपण वारंवार सेवन करतो। पण खरंच हा आरोग्यासाठी योग्य आहे का? गुळाचा चहा पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात? आयुर्वेदशास्त्र याबद्दल नेमकं काय सांगतं? बनवण्याची योग्य पद्धत काय आहे जेणेकरून शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत? आणि पित्ताचा त्रास असेल तर गुळाचा चहा घेऊ शकतो का? कारण पित्त आणि गुळाचा जो 36चा आकडा आहे तर तो मोडण्यासाठी नेमकं चहामध्ये काय टाकून घ्यावं हेच आपण आजच्या या भागामध्ये पाहूयात। पण त्याआधी चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। गुळामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे तो हाडांसाठी रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। परंतु चहामध्ये टॅनिन, निकोटीन सारखंच एक घातक केमिकल आहे ज्यामुळे की गुळातले हे जे सर्व पोषक घटक आहेत हे शरीरामध्ये शोषले जात नाहीत। तसाच गुळ जो आहे तो उष्ण म्हणजेच गरम गुणाचा आहे। तसंच तो जर का सेंद्रिय असेल म्हणजेच केमिकल विरहित असेल तरच त्याचे आरोग्यासाठी आपल्याला फायदे मिळतात, कारण साखर ती बनवत असताना जे केमिकल्स त्यामध्ये वापरलेले असतात त्यामुळेच आरोग्यासाठी घातक आहे, बदनाम आहे। सेंद्रिय गुळ ओळखावा कसा? तर जो थोडासा काळसर ब्राउनिश रंगाचा असतो तो सेंद्रिय असतो आणि अशा या गुळाचा रोज एक खडा किंवा तीळ, शेंगदाणे घालून त्याचे लाडू करून खाणं हे आरोग्यासाठी हितकर आहे। परंतु गुळाचा चहा बनवताना त्यामध्ये गुळ आणि दूध म्हणजे हे दोन्हीही सेपरेट आपण घेतले तर आरोग्यासाठी खूप पौष्टिक मानले जातात, परंतु हे दोन्हीही एकत्रितपणे घेणं, यांचा संयोग करून घेणं हे आयुर्वेद शास्त्रामध्ये विरुद्ध आहार म्हणजेच इनकम्पॅटिबल फूड कॉम्बिनेशन्स मध्ये सांगितलेलं आहे। आणि अशा ह्या विरुद्ध आहाराचं बरेच दिवस आणि ज्यांची पचनशक्ती, इम्युनिटी मुळातच कमी आहे, शारीरिक कष्ट फारसे नाहीये तर अशांनी सेवन केला तर त्यांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात, अनेक आजारांना ते आमंत्रण देणारं ठर शरीरामध्ये एक स्लो पॉइझन म्हणून ऍक्ट होतं। म्हणजे पचनाचे बरेचसे विकार, वजन फारसं नसतं, वजन वाढत नाही परंतु अंगावर सूज असते, पेशींना अवयवांना सूज येणं म्हणजे किडनीला सूज आलेली आहे, लिव्हरला सूज आलेली आहे, फॅटी लिव्हर, हृदयाला सूज आली, कार्डिओमेगॅली असं ज्याला म्हटलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं कितीही ट्रीटमेंट घेऊनही कायमस्वरूपी बरे न होणारे त्वचा विकार, त्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स, पल्स किंवा कोड, सोरियासिस, उष्णतेचे बरेचसे जे विकार आहेत ते होण्याचा देखील धोका वाढतो। म्हणजे कधी ना कधीतरी हे जे दुष्परिणाम आहेत हे शरीरावर दिसणार आहेत आणि ते जितक्या उशिरा दिसतील याच्या सेवनानंतर तितकेच ते शरीरामध्ये खोलवर रुतलेले गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। म्हणजे निसर्ग सुद्धा आपल्याला संकेत देत असतं। गुळाचा आपण चहा बनवला, त्यामध्ये दूध टाकलं की तो चहा फाटतो, खराब होतो, म्हणजे ते आरोग्यासाठी आपल्या सेवन करण्यासाठी हितकर नाही हे सांगत असतं। तसंच दूध आणि मिठाचं सुद्धा कॉम्बिनेशन हे विरुद्ध आहारामध्येच सांगितलेलं आहे। गुळाचा चहा बनवायचा कसा? म्हणजे एकतर चहामध्ये गुळ वापरू नये, कारण गुळ हा मुळातच उष्ण गरम गुणाचा आहे, त्यात आपण चहा बनवताना त्याला अजून जास्त उष्णता देतो, त्यामुळे उष्णतेचा त्रास जो आहे तो वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी गुळाचा चहा घ्यायचाच असेल तर तो थंडीमध्ये घ्या, त्यातही दूध अजिबात टाकू नका, तर दुधाऐवजी त्यामध्ये थोडासा गवती चहा, तुळशीची पानं, अद्रक हे म्हणजे कफ शरीरातला ज्यामुळे कमी होईल अशा पद्धतीनेच बनवायचा आहे। जर का म्हणजे तुम्हाला दुधाचा चहा प्यायचा असेल तर गुळ वापरूच नका, त्याऐवजी आपली साधी साखर वापरा किंवा खडी साखर जी मिळते तर तिची पावडर आपलं मिक्सरला सरळ त्याची पूड करून ती जी पावडर आहे ती चहा उकळल्यानंतर जेव्हा आपण कपमध्ये घेतो तेव्हा मिक्स करून घ्या। पित्ताचा जर का त्रास असेल तर चहा घेणं हे टाळावं, तरीही खूपच आपल्याला चहा सोडवत नसेल तर अशा वेळेला गुळाचा तर चहा अजिबातच घ्यायचा नाही, कारण गुळ उष्ण आहे, चहाला परत उकळी आणतो आपण आणि त्यामुळे उष्णता, पित्त हे खूप वाढण्याची शक्यता असते। तर अशांसाठी पत्री खडी साखर, जे खडी साखरेचे खडे मिळतात त्याची मिक्सरला
पूड करून ती चहामध्ये वापरा आणि सर्रास अगदी 12ही महिने सर्वच घरांमध्ये चहात आलं वापरलं जातं. तर आलं हे सुद्धा उष्ण पित्त वाढवणारं आहे. त्यामुळे प्रयत्न करा की थंडीचे दिवस असतील तर आल्याऐवजी सुंठ वापरा आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर सुंठीसोबत विलायची देखील तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे पित्त उष्णता जी आहे ती कमी होईल. तर नक्की या टिप्स फॉलो करा. आयुर्वेदाला आपलंसं करा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.